बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून चोख उत्तर दिलं। या दरम्यान भारत आणि पाकिस्तानात संघर्ष निर्माण झाला होता। यानंतर आता पुन्हा देशात मोठी खळबळ उडाली आहे। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पोहोचवणाऱ्या ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली। तिच्याबद्दल आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे। लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरिदके जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेलगिरीचे प्रशिक्षण घेतले आहे। प्रशिक्षणानंतर तिला तेथून पुढील मोहिमेसाठी भारतात पाठवण्यात आले, पण मिशन सुरू करण्यापूर्वीच तिला हरियाणा पोलिसांनी पकडले। पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती। या काळात तिने मुरिदकेमध्ये 14 दिवस घालवले। हरियाणातील हिसार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा खुलासा ज्योतीने स्वतः चौकशी दरम्यान केला। मात्र या चौकशीतून अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की मुरिदकेहून कोणत्या मोहिमेवर भारतात परतली होती। मोहिमेत त्याच्याशिवाय आणखी किती लोक आहेत या संदर्भात हिसार पोलीस तिची चौकशी करत आहेत। सध्या ज्योती मल्होत्रा 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे। पोलिसांचा दावा आहे की या मोहिमेत ज्योती एकटी सहभागी नाही, तर 20हून अधिक लोक यात सहभागी आहेत। हे सर्व 20 लोक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचे सांगितले जात आहे। ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात जाण्यासाठी कोणतेही प्रतिबंधक क्षेत्र नव्हते। ती पाकिस्तानात जिथे वाटेल तिथे मुक्तपणे प्रवास करत असे। पाकिस्तान पोलिसांनी स्वतः तिच्या सुरक्षेची व्यवस्था केली होती। तिने अशा अनेक ठिकाणी भेट दिली जिथे सामान्य भारतीयांना जाण्यास मनाई आहे। यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचे काही भाग, इस्लामाबाद, कराची आणि मुरिदके येथील काही ठिकाणांचा समावेश आहे। भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय तैनात असलेला एहसानुर रहीम उर्फ दानिशच्या सूचनेवरून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकारी शाकिर याने तिला ही सुविधा पुरवली होती। पहलगाम हल्ल्यातही ज्योतीचा हात असू अशी शक्यता हिसार पोलिसांनी व्यक्त केली आहे, मात्र चौकशी दरम्यान तिने हे नाकारले आहे। ज्योती मल्होत्रा पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधी काश्मीरमध्ये होती। या काळात ती पहलगाममध्ये त्या ठिकाणी गेली जिथे दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना त्याचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या। ऑपरेशन सिंदूर दरम्यान ही ज्योती पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।